प्रभाग क्रमांक 1चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रदीपजी रावते माझ्यासोबत आहेत. प्रदीपजी, टाइम्स ऑफ पुणेमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. नमस्कार. शिवसेनेकडून तुम्हाला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे, काय बोलाल त्याबद्दल? आता मला शिवसेनेने जी अधिकृत उमेदवारी दिली त्याच्याबद्दल शिवसेनेचा सर्वात प्रथम धन्यवाद. आता शिवसेनेचा जो अजेंडा आहे आणि मी शिवसेनेसाठी अधिकृत उमेदवारी घेण्याचं कारण मी स्पष्ट करतो. आज एक जनमानसात एक समज आहे की शिवसेना हे विभाजली गेलेली आहे, शिवसेना अशी आहे तशी आहे, परंतु असं न होता शिवसेनेचा एक अजेंडा आहे आता विकासाचा. तो कशा रीते हे मी तुम्हाला समजून सांगतो जनतेला. की आता आमचे जे एकनाथभाई शिंदे आहेत जे मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर त्यांचं एक सर्वात महत्त्वाचं खातं आहे ते म्हणजे नगर विकास खातं. आणि नगर विकास खातं हे फक्त लोकांना माहिती आहे पण त्याचं काम माहिती नाही. नगर विकास खात्याची जी कामाची पद्धत आहे ती सर्व महानगरपालिका आणि स्वराज्य संस्थांचे एक बॉस म्हणू शकतो आपण. तर हे नगर विकास खातं आहे. निधी देणे, प्रशासकीय कामकाज पाहणे, सर्व नागरिक सनदप्रमाणे चालणारी कामे हे कोण पाहतं? तर नगर विकास खातं. मग आता आम्ही जे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून येऊ आणि आल्यानंतर आम्हाला एक आनंद असणार आणि एक प्लस पॉईंट असा असणार की आम्हाला निधीसाठी लय वन फिरावं लागणार नाही. की आमचे पत्रव्यवहार हे डायरेक्ट साहेबांशी असल्यामुळे आणि साहेबांचे आम्ही शिल्लेदार असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी निधी लवकर येणार. निधी आल्यानंतर कामांसाठी जे अप्रूव्हल आणि जे एनओसी लागतात, आज बहुतेक ठिकाणी आपण पाहत असाल की कामं जे पेंडिंग आहेत तर काही प्रतिनिधींनी पाठपुरावे केलेले आहेत पण त्या ठिकाणी त्यांना एनओसीचे प्रॉब्लेम येतात. जोपर्यंत नाहरक प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत काम करता येत नाही, कारण की शासनाची चौकट आहे आणि ती बांधून दिलेली. तर त्या पद्धतीने ती तोडण्यासाठी आम्हाला भाईंची साथ पूर्ण असणार आणि काम करण्यासाठी एक जलद गतीने फास्ट कसं काम होईल त्याच्यासाठी भाई एक कार्यशील असतील. आणि ह्याच पद्धतीने आमचा कामाचा अजेंडा आता सुरुवात करत आहोत आम्ही. आणि शिवसेनेकडनं अधिकृत उमेदवार तर आम्ही आहोतच आणि त्याच्यासाठी प्रयत्नच करणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांना 15 तारखेला मतदान आहे, काय आव्हान कराल तुम्ही? आता नागरिकांना एक माझं सातत्याने आव्हान असं असतं की जागरूक व्हा. आज लोकशाहीने आपल्याला एवढा मोठा हक्क दिला, बाबासाहेबांनी त्याच्यासाठी किती कष्ट केले संविधान लिहिण्यासाठी, आणि संविधानिक तुमचा हक्क असताना तुम्ही का बजवत नाही? आता मी टीका नाही करणार लोकांवरती की लोक म्हणतात की इव्हेंट हा कुठंतरी वेगळ्या पद्धतीने इव्हेंट होतो, पण तो इव्हेंट मतदानाच्या दिवशी मतदान हा इव्हेंट झाला पाहिजे. लोकशाहीचा उत्सव आहे हो, ज्याला आपण एक आनंदात साजरा केला पाहिजे की आपण एक नगरसेवक, एक खासदार, एक आमदार जो निवडत असतो तो पुढील 5 वर्ष तुमचे पैसे असतो. तुम्ही चॉकलेट घेताना तपासून पाहता, मग तुम्ही खासदार, आमदार, नगरसेवक का तपासून घेत नाहीत? तर ही तुम्ही एक स्वतःची जबाबदारी आहे आणि स्वतःला असं समजा की मी स्वतः एक नगरसेवक आहे आणि मी एक नगरसेवक तयार करत आहे. ह्या तत्त्वाने नागरिकांनी बी मतदानासाठी आलं पाहिजे, जागरूक झालं पाहिजे आणि कुठल्या आमिषांना बळी न पडता एक जागरूक मतदार म्हणून काम केलं पाहिजे आणि मतदान बजावलं पाहिजे. त्याचबरोबर माझं एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता एक मार्केटमध्ये आपण पाहत असाल की जनमानसात एक एरिया वाटले गेलेले आहेत मतदारांचे की स्टँडर्ड वर्ग मतदानाला येत नाही, गरीब स्लममधले लोक येतात. आता स्लममधले नागरिक आहेत आणि उच्चभूत सोसायटीमधले नागरिक नाही का? तर असं न पाहता सगळ्यांनी एकोप्याने आलं पाहिजे, सगळ्यांनी एकोप्याने बसून त्या दिवशी एक उत्सव साजरा केला पाहिजे आणि मतदान बजावलं पाहिजे. हेच मी सर्वांना सांगेन. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.